हो बरोबर आहे ना, त्यांचं म्हणणं बरोबर आहे की बाबा माहिती दिली गेली नसेल किंवा सहआरोपी. आता धनंजय म्हणलाय, केंडे साहेबांनी जे विचारलं तेच आम्ही सांगतो ना की सहआरोपी अजून बरेच राहिलेले आहेत. हे फक्त एवढेच आरोपी होऊन जमणार नाहीत. ज्यांनी ज्यांनी मदती केल्या, ज्यांचे CDR चेक करायला पाहिजेत, त्या सगळ्यांचे पत्र जे आहेत ते आम्ही बी देणार आहोत. या लोकांचे तुम्ही CDR तपासा आणि CDR मध्ये जर हे लोक जबाबदार असतील तर त्यांच्यावरती कारवाई व्हावी, ते सहआरोपी व्हावेत. असे अनेक लोक आहेत. महादेव मुंडेच्या खून प्रकरणात आता पुन्हा एक अधिकारी बदलले आहेत. हो, मीच म्हणलो होतो ज्यावेळेस त्यांनी DYSP, सुरुवातीला मला काय वाटलं होतं की याचा तपास, माझी स्वतःची मागणी SP बीड यांच्याकडे LCB कडे हा तपास द्यावा, परंतु त्यांनी तसं केलं नाही. DYSP अंबाजोगाईकडे दिलं. मी त्याच दिवशी मला कळाल्याबरोबर मी SPंना परत फोन केला की तुम्ही SP साहेब ज्या DYSP कडे तपास देताय ते एवढे ऍक्टिव्ह नाही आहेत, ते डिऍक्टिव्ह माणूस आहे, तुम्ही कसं काय महादेव मुंडेच्या याच्यामध्ये तपास दिला? नाही म्हणले, मी LCB जोडून दिली, परंतु LCB पूर्णपणे जोडलेली होती. आता मात्र मागं LCB सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याकडे त्याचा तपास दिलाय आणि माझं मत आहे की महादेव मुंडेंच्या सौभाग्यवतींना उपोषणाला बसायची पाळी येऊन देऊ नये. बीड SPंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 100% महादेव मुंडेचे मारेकरी सापडवले पाहिजेत, कारण 15 महिने संपलेत, आता 16वा महिना चालू झाला. सुदर्शन घोलेचे व्हॉइस सॅम्पल घेतलेले CDRच्या काय त्याच्यात निघेल, तुम्ही थोडे अंदाज व्यक्त करता? हे पहा, हे पोलीस तपासाचा भाग आहे, त्याच्यावरती आम्ही काय बोलावं? व्हॉइस सॅम्पलवरती पोलीस तपासावर म्हणजे अमका हिरो अमक्या हिरोईन बरोबर काय बोलला याचे सॅम्पल निघतात ना, 10-10, 15-15 वर्षाचे. तर सुदर्शन घुले सारखा अतिशय नामचीन गुंड आहे, त्याचे तर सापडलेच पाहिजेत ना. आणि तो कोणाकोणाला काय काय बोललाय ते निश्चितपणे पुढे आलं पाहिजे. खंडणीत पण त्याला आरोपी केलाय. 100% होणारच ना. तो कशाला गेलेला आहे तिथं? तो संत तुकारामांचे ग्रंथ आणायला गेलता का? तिथं दुसरीकडे मिळत नाही म्हणून त्या मसाजोगला गेलता का? आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या दलित समाजाच्या पोराला मारहाण केली त्यांनी. वॉचमॅन होता तो, त्याला मारहाण केली म्हणून तर हा वाद उद्भवला. एका दलित समाजाच्या लेकराला वाचवायला गेला संतोष, आणि संतोष हा फार प्लेन पोरगा होता. तुम्ही त्याच्या गावात जाऊन आला असता. 1.5 कोटीची बक्षिसं त्यांनी मिळवली आणि तो 100% भविष्यातला आमचा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य राहिला असता. एवढ्या ताकदीचा पोरगा होता आणि कधीच कोणाबरोबर काही वाद केलेला नाही. एवढा नम्र आहे. त्याचं गाव त्यांनी पाणीदार गाव केलंय. तुम्ही त्याच्या गावात जाऊन बघा, हातपंपातून पाणी येतंय उलट. इथपर्यंत पाण्याचं काम त्यांनी केलंय. इतका सुंदर पोरगा तुम्ही फक्त तुमच्या 1.5 कोटी रुपयासाठी मारला, याचं वाईट वाटतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.